वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. म्हणजे अनेक जन्मामध्ये त्याने साधन केलेलं आहे. आत्म्याचं ज्ञान होण्याकरता आत्मज्ञान हे मुख्य साधन आहे. पण त्याच्या अगोदर जे कर्म, उपासना, ध्यान अशी साधनं करावी लागतात. पण शंका येते, पुन्हा मनुष्य जन्म माणसाला मिळेल का? याच्याकरता 15व्या अध्यायामध्ये आणि भगवान म्हणतात, ब्रह्मदेव कोण होतो का? शतएक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करी दोती आन ब्रह्मानवे. 100 आणि ब्राह्मणाचे जन्म घेऊन जो ब्रह्म कर्म करतो. आता ब्रह्मकर्म ही 6 प्रकारची आहे. यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रह. स्वतः यज्ञ करणं आणि यजमानाकडून करून घेणं, स्वतः शास्त्राचा अभ्यास करणं आणि शिष्याकडून करून घेणं, त्यांना शिकवणं. दान, प्रतिग्रह. ब्राह्मण असले तरी सुद्धा आणि त्यांनी योग्य काळामध्ये दान करावं. प्रतिग्रह म्हणजे घ्यावं. ही ब्राह्मणाची षटकर्म आहे. याचं कारण असं आहे, प्रथम जन्मामध्ये त्या ब्राह्मणाने षटकर्म केली. त्याच पुण्यावर त्याला पुढचे जन्म प्राप्त होतात. तो ब्रह्मकर्म करतो आणि पुढे त्या 100 जन्मानंतर तो ब्रह्मदेव होतो. हे जसं ब्रह्मदेवा करता आहे, त्याप्रमाणे साधका करता सुद्धा आहे. ज्ञानेश्वर तुकाराम महाराज म्हणतात, तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेसी अतुडे, समागम घडे संतांचा. मनुष्याने सत्कर्म केलं आणि जन्मामध्ये तर त्याच्याकडून भगवंताचं नामस्मरण होतं, संतांची संगती होते. त्यांच्या संगतीमध्ये तो साधन करतो. परिणाम काय होतो का? त्या साधनाचा शेवट झाला का देवाच्या कृपेने अथवा संतांच्या कृपेने आणि ज्याला आत्मज्ञान होतं. म्हणून परमार्थामध्ये काही अभिमानी असतात. आम्ही आयुष्यभर परमार्थ केला पण तो अजून शेवट झाला नाही. ज्या काळामध्ये तुम्हाला देवाचं दर्शन होईल तो परमार्थाचा शेवट आहे. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. अट्टहास म्हणजे प्रयत्न, शेवटचा दिवस म्हणजे आत्मज्ञान होणं आणि मोक्ष प्राप्त होणं. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा कृष्णेशिया.
ज्या काळामध्ये साधकाला आत्मज्ञान होतं त्याची धाव दोन प्रकारची, विषयाची धाव राहत नाही आणि पुन्हा साधनाची धाव प्रयत्न राहत नाही. जोपर्यंत आत्मज्ञान झालं नाही तोपर्यंत साधकाला आत्मज्ञान प्राप्ती करता साधना ही करावी लागतात. म्हणून बहुनाम जन्मना म्हणते अनेक जन्म आणि साधना केल्यानंतर आणि शेवटी त्याला आत्मज्ञान होतं. याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. काही तीव्र मुमुक्षु आहे आणि काही मंद आहे. तीव्र मुमुक्षु एकदा परमार्थाला लागले, साधन करू लागले, याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, एका जन्मामध्ये हे आत्मज्ञान प्राप्त करून घेतात. पण असा एखादा असतो, बाकी मंद असतात. हळूहळू ढाळे ढाळे केतुले एके वेळे मार्गाचे बळे निश्चित ठाके. म्हणून जो मंद मुमुक्षु आहे त्याला अनेक जन्म साधना करावी लागती. साधनाचा शेवट झाला, आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर आणि त्याची अनुभूती कशी असते ते सांगतात का इदं सर्वं वासुदेवः, हे सर्व जगत वासुदेव आहे. आता वासुदेव शब्दाचे दोन अर्थ आहेत. वसुदेवस्य अपत्यम वासुदेवः, वसुदेवाचा मुलगा वासुदेव म्हणून म्हणतात. वसुदेवाने तपश्चर्या केली, भगवान प्रसन्न झाले, वरमृई वर्मा. त्यावेळा ते म्हणाले, देवा मला तुझ्यासारखा पुत्र व्हावा. भगवंताने विचार केला, माझ्यासारखा जगात कोणीच नाही, पण तुमची तपश्चर्या आहे, प्रेम आहे, म्हणून मी पुत्र रूपाने आणि जन्माला येईल अवतार घेईल. कृष्ण जन्माची अशी कथा आहे. भगवान बाळ रूपाने 5-7 काय 10-12 वर्षाच्या रूपाने देवी पुढे उभे राहिले. ती म्हणाली, देवा तू जर अशा रूपात असला तर माझा मुलगा कोण म्हणेल. मग भगवंतानी बाल रूप धारण केलं. प्रकार असा आहे का भगवंताचा अवतार हा सहज होतो आणि मनुष्याचा जन्म पाप पुण्य कर्माने होतो. जाऊ दे, आपला विषय असा चालू आहे का एक अर्थ असा होतो, वसुदेवाचा मुलगा म्हणून त्याला वासुदेव म्हणतात. किंवा सर्वं वसती, सर्व जड चेतन पदार्थामध्ये जो आत्मरूपाने ब्रह्मरूपाने राहतो त्याला आणि वासुदेव म्हणतात. म्हणून कितीम सर्व वासुदेव, हे सर्व वासुदेव आहेत. सर्वांमध्ये परमात्मा वास करतो असं त्याला ज्ञान होतं. ज्ञानवान म्हणजे झालेला. मां प्रपद्यते, मला प्रपद्यते म्हणजे मला तो प्राप्त होतो, शरण येतो किंवा एकरूप असा तो होतो. आता
भगवंताचे भक्त 4 प्रकारचे आहेत. या ठिकाणी ज्ञानवान ज्याला आत्मज्ञान झालं अशा महात्म्याचं वर्णन आहे. पुढे भगवान म्हणतात चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन. हे अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यवान आणि माझी सेवा करतात. अर्थ जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. अर्थ म्हणजे दुःख झालं का मग देवाचं स्मरण होतं आणि दुःख गेल्यानंतर ते देवाला विसरतात. हा एक प्रकार आहे. भगवान म्हणतात अर्थ आहे ते दुःख त्याला सहन होत नाही. त्यावेळेला जर त्याने माझं स्मरण केलं तर तयाचे राणी धावणे न घडे कायमज. तो आयुष्यभर जरी भक्ती करीत नसला पण दुःखामध्ये पडला तर भगवान म्हणतात त्याने जर माझं स्मरण केलं तर मी जातो आणि त्याचं दुःख निवारण करतो. याला पुराणामध्ये काही कथा आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक कथा आहे. अजामिळ नावाचा ब्राह्मण होता. पण काय कोणाला प्रतिबंध कोणत्या वेळेला निर्माण होईल काही कळत नाही. त्याच्यातला विचार असा आहे का किती मनुष्याने प्रयत्न केला तर मी हे पुण्यच करीन किंवा मी पापच करीन असं काही होत नाही. काही काळ पुण्य होतं, काही काळ पाप होतं. तसा हा अजामिळ एका शुद्ध स्त्रीच्या नादी लागला. तिच्यापासून त्याला मुलं झाली पण त्याचं काही पुण्य होतं. मग नारद त्याच्या भेटीला गेले. त्याने दर्शन घेतलं. नारद विचारतात अजामिळा, तू ब्राह्मण असून शुद्ध स्त्रीच्या नादी लागला, पाप कर्म तू केलं, पण तुझा आता मरण काळ जवळ आलेला आहे. तुकाराम महाराजांनी आणि म्हाताऱ्या माणसाला उपदेश केलेला आहे. तो अभंग जे म्हातारे असतील त्यांनी पाठ केला आणि त्याप्रमाणे जर वागले तर त्यांना देवाची प्राप्ती होईल. जरा कर्णमुळी सांगू आली गोठी, मरणाची गाठी जवळ आली. मग म्हातारपण आणि जवळ आलेलं आहे. म्हाताऱ्या माणसाने समजावं. मग मृत्यूची भेटी जवळी आली, मरणाची भेट जवळ आलेली आहे. आता माझ्या मना भोगी सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. त्यावेळेला मनुष्याने सावध व्हावं, ओंकाराचं चिंतन करावं किंवा भगवंताचं नामस्मरण करावं. शेवटची घडी बुडता नरगे वेळ, साधावा तो काळ जवळी आला. काही जगामध्ये अज्ञात गोष्टी आहेत म्हणजे न करणाऱ्या, तर
मनुष्याची जन्मपत्रिका असते, पण मरण पत्रिका तरी काही नसते. कोणताही ज्योतिषी सांगू शकत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मरण केव्हा येईल काही सांगता येत नाही. मग तू आता म्हातारा झालेला आहे, तर एवढं कर. तुका म्हणे चिंती कुळीची देवता, वारावा भोवता शब्द मिथ्या. कुळीची देवता परमात्मा, त्याचं चिंतन कर आणि बाकी काही बोलू नको. बोलण्याची नाही आता देवाविन काही, आता देवाविन काही बोलण्याची नाही. देवाविषयी बोलणं म्हणजे काय? देवाचं नामस्मरण करणं, अध्यात्म ग्रंथाचं वाचन करणं, चिंतन करणं, याला देवाचं बोलणं असं म्हणतात. मग नारद म्हणतात, आजा मिळा, आता तुझं मरण जवळ आलेलं आहे. तू आता झालेला वेळ देवाच्या चिंतनामध्ये घाल. त्यावेळेला तो म्हणतो, काय करावं? माझं मन चिंतन करण्यासारखं नाही. माझं मन जे आहे ते विषयाचं चिंतन करतो, देवाचं चिंतन करीत नाही. तर तुम्हाला काही दुसरं साधन सांगायचं असेल तर सांगा. नारदाने विचार केला, याचं पूर्व पुण्य थोडं आहे, पाप जास्त आहे, पण चला त्याचा उद्धार कसा तरी केला पाहिजे. त्यावेळेला नारद म्हणतात, आजा मिळा, तुझी पत्नी गरोदर आहे आणि तिला मुलगा होणार आहे, आणि त्या मुलाचं नाव नारायण ठेव. त्याला हाक मारण्याच्या निमित्ताने आणि देवाचं नामस्मरण होईल. म्हणून देवाची नावं मुलाला का ठेवतात? मुलगा तो देव होत नाही, पण त्याच्या निमित्ताने देवाचं नामस्मरण व्हावं अशी आई वडिलांची इच्छा असते. म्हणून मुलाचं नाव नारायण ठेवतात, मुलीचं नाव नद्याचं तीर्थाचं ठेवतात, गंगा, भागीरथी, गोदावरी असे ठेवावे. त्या निमित्ताने आणि त्या नद्यांचं नावाचं चिंतन होतं. एवढा उपदेश करून ते नारद मुनी गेले. आणि शेवटी त्याला मुलगा झाला नारदाच्या सांगण्यावरून, आणि त्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. प्रकार असा झाला, मरण काळ आला. त्यावेळेला यमाचे दूत आले. पाहून त्याला भीती वाटली आणि त्याला वाटलं आपलं रक्षण करणारा आपला मुलगाच आहे. म्हणून तो म्हणाला, नारायणा धाव, लवकर ये, मला या यमाच्या दूतातून सोडव. असं त्याने म्हटल्यानंतर विष्णुदूत आले आणि ते यमदूताला म्हटले का तुम्ही याला यमलोकाला नेऊ नका. का? त्याने देवाचं नाव घेतलेलं आहे. यमदूत म्हणू लागले, एकाच वेळेला नारायण म्हटलं म्हणजे सर्व पाप गेलं का?
विष्णुदूत म्हणाले, गेलं नाही तरी पण यम लोकाला नेण्या इतका हा पापी नाही. तुम्ही याला सोडा. यमदूत निघून गेले, विष्णुदूत निघून गेले आणि हा शुद्धीवर आला आणि त्याने पाहिला तो सगळा प्रकार त्याच्या लक्षात राहिला आणि विचार करू लागला. एक वेळा मी देवाचं नामस्मरण केलं तर विष्णुदूताने मला सोडवलं, तर आता माझं आयुष्य हे नारायण नामामध्ये मी घालवणार आहे. आता एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, पुत्राची लोभे नष्ट म्हणे नारायण, तया लागी विमान पाठविले, असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि भागवतामध्ये असं आलेलं आहे का पुन्हा त्याने देवाचं नामस्मरण केलं, देवाची त्याने प्राप्ती करून घेतली. म्हणून अर्थ भक्त आहे. त्याला दुःख झालं, मरणाची वेळ आली तर तो देवाचं नामस्मरण करतो. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, सर्वांच्या पाठ असेल. पडता जड भारी दासी आठवावा हरी. जड भारी पडता म्हणजे काय? जे दुःख सहन होत नाही. मग अशा वेळेला देवाचं नामस्मरण करावं. मग परिणाम काय होतो? मग होऊन दिशीन आड घाली सुदर्शन. मग भगवान श्री म्हणजे दुःख होऊ देत नाही, त्याला ज्ञान देतो. सुदर्शन म्हणजे ज्ञान दृष्टी देतो. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. म्हणून दुःखाच्या काळामध्ये जर देवाचं नामस्मरण केलं तर भगवान कृपा करतात आणि त्याचं दुःख निवारण करतात. हा 8व्या अध्यायामध्ये विषय आलेला आहे. अर्जुनाची शंका म्हणून भगवान उत्तर देतात. कदाचित अर्जुना तुला शंका येईल का मरण काल जर प्राप्त झाला तर दुःख निर्माण होतो. त्या कालामध्ये तुझं स्मरण कसं होईल? तुझं स्मरण झालं नाही तर तुझी प्राप्ती कशी होईल? तर म्हणतात, ऐशी गा ध्वनी धणे तारा देशी मनी, नित्य सेविला मी निधानी सेवकू होय. म्हणे म्हणजे शंका. भगवान म्हणतात त्याने आयुष्यभर जर माझं नामस्मरण केलं असेल, भक्ती केली असेल तर त्याला मी ज्ञान देतो. यह वैकल्याचा वारा धणे लागे रसकुमारा. म्हणून आत्मबोधाच्या पांढरा सुये तयाते. देह वैकल्य म्हणजे दुःखाचा वारा लागेल, दुःख होईल, त्याला आत्मज्ञान रूपी पिंजऱ्यामध्ये ठेवतो. याचा प्रकार असा आहे. अर्थ भक्त आहे, स्वतः दुःख निवारण करता येत नाही. मरणाचा काळ आला तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात औषधाचा उपयोग होत नाही ना. तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नव्हे. तेच एकती उपयोगा जाये परमामृत. मग आयुष्य संपत आलं, औषधाचा परिणाम होत नाही. त्यावेळेला परमामृत
याचे दोन अर्थ आहे. एक व्यवहारातलं अमृत आणि भगवंताचं नामस्मरण करणं हे अमृत आहे. मृत ही जीवित आहे, अमृत सिद्धी मेलेला आहे. मृत म्हणजे मेलेला आणि त्याच्या मुखात ताबडतोब जर अमृत घातलं तर त्या अमृताने पुन्हा जिवंत होतो. पण हे अमृत असं आहे, काही दिवस जगवतं पण पुन्हा मरण येत असतं. पण परमामृत म्हणजे श्रेष्ठ अमृत. म्हणून अमृता गुणी गोड नाम तुझे देवा, माझे चित्त केशवा काबाने घे. म्हणून नामस्मरण हे अमृत आहे. काही संत असे म्हणतात का जो दररोज 3 तास नामस्मरण करतो, एकांतात बसतो, नामस्मरण करताना कोणाशी बोलत नाही, असं 3 तास त्याने दररोज नामस्मरण केलं तर त्याचा परिणाम काय होतो? पाप करण्याचा संकल्पच निर्माण होत नाही. तर त्या माणसाकडून पाप होईल का? आपला विषय असा चालू आहे. अर्कभक्त आहे. अर्क म्हणजे दुःखाने पिडलेला, औषधाचा उपयोग नाही आणि दुःख सहन होत नाही. अशा वेळी त्याने भगवंताचं नामस्मरण जर कधी केलं तर भगवान कृपा करतात आणि त्याला त्या दुःखातून सोडवतात. महाभारतामध्ये उदाहरण आलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, कौरवी पांचाळी सभे मादी आणली, वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. पहा, तो धर्मराजा महापुण्य राशी का दूत खेळे दुर्योधनाशी, हरोणी कांता केली उपाधी, विनाशकाले विपरीत बुद्धी. धर्मराजाचा विनाश करणारा दुर्योधना बरोबर त्याने दुष्कर्म खेळलं. शकुनी होता दुष्कर्म करणारा. सर्व राज्य गेलं. 4 भाऊ तेही दुर्योधनाने जिंकले. धर्मराजही गेले. शेवटी द्रौपदीला जिंकलं. मग दुष्टाची बुद्धी काय असते? तुका म्हणे खळ, संता फिरिती चांडाळ. मग त्यांना दुःख व्हावं म्हणून त्याने आपला भाऊ दुःशासन याला सांगितलं, जा, द्रौपदी ही आता आमची दासी झालेली आहे, ती पांडवाची सी राहिली नाही. तिला सभेचा गेला. त्यावेळा द्रौपदी म्हणते, दुःशासना, जरी सभेमध्ये जरी मला युद्धामध्ये जिंकलं असेल तरी पण स्त्रीची विडंबना करणं हे पाप आहे आणि पुन्हा सभेमध्ये नेणं हे पाप आहे. तर मला तू नेऊ नको. त्याला दुःशासन म्हणाला, मी तुला नेणारच. प्रकार असा झाला का धर्मराजाने द्रौपदीला लावण्याच्या अगोदर स्वतः आणि पणा लावलं होतं, ते जिंकले होते. नंतर द्रौपदीला लावलं. जाऊया, थोडक्यात भाग असला की सभेमध्ये आणल्यानंतर दुर्योधना म्हणतो, तिचं वस्त्र हरण कर.
त्यावेळा द्रौपदी आणि भीष्म द्रोणाकडे पाहून म्हणते, एका स्त्रीची विटंबना होते, याला तुम्ही प्रतिबंध का करत नाही? द्रोण तर बोललेच नाही, पण भीष्म म्हटले, अर्थस्य पुरुषो दासः, पैशाचा मनुष्य दास आहे. दुर्योधना जवळ ते राहत होते, जाऊ द्या. मग त्या दुर्योधनाने आणि तिचं वस्त्र फेडण्याची तयारी केली. तिने भगवंताचा धावा केला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लाभियला. ती म्हणाली, देवा माझं हे प्रारब्ध वाईट आहे, ही माझी लज्जा, रक्षण कर. मग भगवंताने अंबरावतार धारण केलं, म्हणजे वस्त्रावतार. दुशासनाने एक वस्त्र फेडलं की दुसरं वस्त्र त्याच्यामध्ये दिसत होतं. अशी वस्त्र अनेक फेडली. त्याच्या हाताला थकवा आला, पण तो काही वस्त्र सोडणं बंद करेना. भगवंताला वाटलं हे किती वेळ चालायचं. मग भगवंतानी स्वतःचा पितांबर त्या द्रौपदीवर घातला, नेसवला. सुदर्शन चक्र आणि तिच्या भोवती फिरवलं. तात्पर्य असं की मनुष्याला दुःख सहन झालं नाही, पण अंतःकरणातून भगवंताची प्रार्थना केली तर भगवान कृपा करतात आणि त्याचं दुःख निवारण करतात. दुसरं गजेंद्राचं उदाहरण आलेलं आहे. मी जास्त लावत नाही, पुन्हा टोकाकडे येतो. हा मागचा भाग फक्त म्हणून सांगतो. गजेंद्र म्हणजे हत्तीमध्ये इंद्र श्रेष्ठ. प्रकार असा झाला, पूर्वजन्माचं सोडून द्या, थोडक्यात भाग सांगतो. हे पूर्वजन्मातले सखे भाऊ होते, तर त्यांनी, मला तेवढं आठवत नाही ते, पण सांगतो मुख्य भाग. एका ठिकाणी यज्ञाला ते गेले. त्यांनी पुरोहितपणा केला यजमानाकडून आणि तो संपूर्ण करून घेतला. आणि शेवटी प्रकार असा झाला का यज्ञ समाप्त झाला. मग त्या राजाने त्यांना भरपूर द्रव्य दिलं. प्रकार असा, द्रव्य घेऊन ते आपल्या घरी आले आणि मग धाकटा भाऊ म्हणाला का तू अर्ध धन घे आणि अर्ध मला दे. तो म्हणाला तसं नाही, मी वडील बंधू आहे, माझा वडील भावाचा अधिकार आहे का मी द्रव्य हे घेणार आणि तू माझी सेवा करावी. तुला या द्रव्याचा अधिकार नाही, मी देत नाही. चला, जगामध्ये दोन विषय जास्त भांडणारा कारण होता. एक द्रव्य आणि दुसरी स्त्री, हा एक प्रकार असतो. मग त्याने त्याला शाप दिला का तू लोभाने द्रव्य मला देत नाही, म्हणून तुला हत्तीचा जन्म प्राप्त होईल. त्याने शाप दिला
का तुला सुद्धा मकराचा जन्म मिळेल. हा पूर्वीचा त्यांचा इतिहास. मग एक गजेंद्र झाला आणि एक मकर झाला. तो एका तळ्यामध्ये राहू लागला. मग हाही त्याच वनामध्ये जन्माला आला आणि तो राहू लागला. उन्हाळ्याचे दिवस होते. तो आणि त्याचं कुटुंब त्या तळ्याकडे पाणी पिण्याकरता गेले आणि मकराने त्याचा पाय धरला. त्याने 1000 वर्ष युद्ध केलं पण तो पाय काही सोडीना. कुटुंबातल्या हत्तीने याला काढण्याचा प्रयत्न केला पण हा बाहेर निघत नाही म्हणून स्त्री पुत्र निघून गेले. त्याला वाईट वाटलं का ज्यांच्या करता आपण कष्ट केले, त्यांचं पालन पोषण केलं, ही सर्व मंडळी मला सोडून गेली. आता माझा रक्षण करणारा एक परमात्मा आहे असं समजून त्याने तळ्यातील कमळाचं फूल आणि सोंडेने तोडलं आणि वर फेकलं. जो कोणी असेल ब्रह्मांड चालक हके सरसी हाक देईल. आता या जगाचा चालक जो परमात्मा आहे तो येईल आणि मला सोडून देईल. भगवान आले त्याला आणि त्याच्यातून सोडवलं. कवी एक वर्णन करतात का भगवान वैकुंठामध्ये आणि भोजनाला बसले होते. त्याच वेळेला आणि या गजेंद्राची हाक प्रार्थना आणि त्या भगवंताच्या कानावर गेली आणि त्यांनी हे आपलं भोजनाचं ताण बाजूला केले आणि लक्ष्मी म्हणाली देवा ताण बाजूला का केलं. ते म्हणतात कहे लक्ष्मी की कहे गजराज. हा शब्द लक्ष्मी जवळ उच्चारला आणि ती शब्द आणि त्या गजेंद्राजवळ आले. इतक्या वेगाने भगवान आले. त्याच्यातून प्रकार असा झाला त्याला गजेंद्रापासून सोडविलं आणि त्या गजेंद्राचा उद्धार केला. भगवान आता त्याला वैकुंठामध्ये नेणार. तेव्हा नक्र म्हणतो तेव्हा माझा उद्धार करणा. त्यावेळेला भगवान म्हणतात अरे माझ्या भक्ताला दुःख देणारा तू आहे, तुझा मी उद्धार करणार नाही. त्यावेळेला नक्र म्हणतो देवा तू सांग माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. जे पापी माणसं आहेत त्यांना तुझं दर्शन होतं का. ज्या अर्थी मला तुझं दर्शन झालं त्या अर्थी मी पापी नाही आणि तू जर माझा उद्धार केला नाही तर जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत जगामध्ये जमली पिटी जगामध्ये प्रचार करी का भगवंताच्या दर्शनाकरता नामस्मरण करू नका, भक्ती करू नका. मला भगवंताचं दर्शन झालं पण भगवंताने माझा उद्धार केला नाही तर तुम्ही व्यर्थ कष्ट घेऊ नका. नामदेव महाराज म्हणतात नक्र बोले देवासी हसू आले
निंदा नव्हे स्तवन माझे केले आणि दीनानाथे तात्काळ उद्धरिले विष्णुदास नामा कवतुक बोले. हे भगवंताचं आश्चर्य आहे. अर्थ म्हणजे दुःख. म्हणून माणसाने एक महाराजांचा अभंग आहे. काही ग्रस्ताश्रमी म्हणतील का आम्हाला उद्योगधंदा करावा लागतो, मग आमच्याकडून देवाचं नामस्मरण कसं होईल. त्याचं उत्तर तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे. पोटा पुरते काम आणि रागत्य तो राम. पोट भरण्याकरता उद्योग केला पाहिजे. दुसऱ्याच्या पैशावर जगणं म्हणजे हीन अवस्था आहे. म्हणून एकदा उद्योग धंदा झाला का मग काळ जाऊ रे तू वाया. किंतु विठोबाच्या पाया उरलेला जो वेळ आहे तो वाया घालवू नये. देवाचं नामस्मरण चिंतन करावं. कारण एक दिवस आपल्याला सोडून जावं लागणार आहे. त्या रावणाच्या संपत्तीबद्दल आणि तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. लंके माती घरे ती ऐका सांगत असे संख्या जैशी तैशी. लंकेमध्ये किती घरं होती ती सांगतो. 7 लक्ष पाषाणाची जेथे 7 लक्ष विटे बंदी. पाषाणाची 5 लक्ष 7 लक्ष विटेची होती. आणि त्या ठिकाणी 1 कोटी घरे काशा आणि तांब्याची. शुद्ध कांचनाची 70 कोटी. 1 कोटी घर तांब्याची काठाची होती आणि 7 कोटी घर आणि शुद्ध सोन्याची होती. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. ज्याची एवढी संपत्ती पण बरोबर काही आलं नाही, मग काहीच येत नाही का. त्याच्याबद्दल एक सुभाषित आहे. धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे भार्याद्वारे जनस्मशानी देह चितायां परलोक मार्गे कर्माणुको गच्छति जीव एकः. थोडक्यात तात्पर्य असं, आयुष्यभर आपण जे पाप पुण्य कर्म केलं असेल हे बरोबर येतं, पण याच्यावर शंका आहे. कर्म संपूर्ण जातं ते बरोबर कसं येईल. त्याचं उत्तर ज्ञानेश्वर महाराजांनी आणि 10व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. दंडो दमयतामस्मी. दंड करणाऱ्यामध्ये मी यम आहे. मनुष्य जे जे कर्म करतो कर्म संपूर्ण जातो, पण त्याचे संस्कार हे मनावर होतात आणि अंतकाळच्या वेळी ते संस्कार तपासले जातात. जगाती शुभाशुभे रीती प्राणियाच्या माणसाचा झाडा भेटी. रूप होती भोग नियम जे. जगाचं शुभाशुभ जे कर्म असतं ते मनावर संस्कार रूपाने राहतं. त्याचा परिणाम असा आहे, कार्यावरून कारणाचा अनुमान. का मनुष्याने सकाळी उठला, नामस्मरण नित्यनेम केला का त्याचे संस्कार मनावर होतात. दुसऱ्या दिवशी उठलं की ते उद्भूत होतात, प्रगट होतात.
आणि पुन्हा तो देवाचं नामस्मरण ग्रंथाचं चिंतन करतो, हा एक प्रकार आहे. किंवा सर्वांच्या अंतःकरणात एक आत्मा आहे, पण प्रत्येकाचे देह भिन्न का? काहीला देवाचा देह, काहीला माणसाचा देह, काहीला पशु पक्षाचा किडा मुंगीचा देह का? पूर्वजन्माचं जे कर्म आहे त्या कर्माचं फल म्हणून हा देह प्राप्त होत असतो. थोडक्यात जाऊया, म्हणून दुःख पुढे होणार आहे, मरण येणार आहे. म्हणून मरण येण्याच्या अगोदर जेवढं देवाचं नामस्मरण सदाचार करता येईल तेवढा करावा. म्हणून आपला विषय चालू आहे अर्थभक्त. दुःख झालं, दुःखाच्या वेळी देवाला हाक मारली तर भगवान येतात. आणि दुसरा नंबर जिज्ञासू, ज्याला ज्ञानाची इच्छा आहे असा जिज्ञासू, तो विचार करतो किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे कधी, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जातारा. तो भगवंताची प्रार्थना करतो का देवा, हे किती वेळाला जन्माला यायचं, मरायचं, दुःख भोगायचं असून असे म्हणून भगवंताची प्रार्थना करतो. भागवतामध्ये 2 प्रकार आलेले. भगवंताने सांगितलं का माझे 2 प्रकारचे भक्त आहेत, जे भोळे आहे आणि एक शास्त्रज्ञानी आहे. शास्त्रज्ञानी असतात ते गुरुजवळ शास्त्र ऐकतात आणि वैराग्यपूर्वक माझं चिंतन करतात आणि त्यांना माझं ज्ञान प्राप्त होतं. पण हे सर्वांना जमत नाही, कारण तुम्हाला उदाहरण आलेलं आहे. शिक्षक पाठामध्ये सर्व विद्यार्थ्याला सारखं शिकवतात, पण परीक्षा घेतल्यानंतर नंबर का लागतात? काही असे बुद्धिमान विद्यार्थी असतात का त्यांच्या आणि पेपरवर चुकत नाही. आमच्या शंकरमाळी नावाचा विद्यार्थी होता, तो अभ्यास करायचा आणि आपल्या पेपर मध्ये चूक निघू नये म्हणून जेवढं परीक्षेला येईल तेवढं लिहून काढत होता. त्यामुळे त्याचं शुद्ध लेखन होतं, पाठ होतं. त्यावेळेला त्याच्या पेपर मध्ये चूक निघली नाही. 100 मार्काचा पेपर, 100 मार्क, 100 गुण मिळणार. 50 असेल 50च मिळणार, असा त्याचा प्रकार असतो. जाऊया, जिज्ञासू म्हणजे ज्ञानाची इच्छा करणारा, जन्म मरण दुःखाला कंटाळणारा आणि जो ज्ञानी असा एक भक्त असतो. किंवा ज्याची भगवंतावर श्रद्धा आहे, भगवानच आपल्याला ज्ञान देतील म्हणून भगवंताचं नामस्मरण करणारा. अर्जुन म्हणतो ना, तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता आपदी आमते देवा. गुरु बंधू काही तूच आहे. अर्जुनाचं युद्ध न करण्याचं कारण आहे, पण त्याच्यात मुख्य कारण अर्जुन म्हणतो की देवा, मी युद्ध जर कधी केलं तर गोत्रवधाचं पाप लागेल आणि तू जोडला हत्तीचा दुरी होशी
देवा बहुता कष्टे बहुता पुण्य जोडलासी देवा. पुण्य कर्म कष्ट लागतात, पाप कर्म सहज होतं, पण तुझ्याशी अंतराय होईल, तू निघून जाशील. पापी माणसाजवळ देव राहत नाही. त्या ओव्या 2-3 ओव्या आहेत त्या. म्हणून मला कशाबद्दल वाटत नाही, पण तुझा वियोग मला सहन होणार नाही. ते दुःख मला सहन होत नाही. म्हणून देवा मी युद्ध करत नाही. युद्ध करून गोत्रजाचा वध केला, पाप लागे आणि तू निघून जाशील. तुझं दर्शन मला होणार नाही. म्हणून प्रकार असा आहे का पुढे आपल्याला मरण येणार आहे, दुःख होणार आहे. म्हणून भगवंताच्या ज्ञानाची इच्छा करणारा हा एक श्रवण मनन निधी ध्यासन तत्त्वम पदार्थ शोधन असे हे निर्गुण निराकाराची उपासना करणारे आणि भोळे भक्त, ज्यांना ग्रंथाचं ज्ञान असत नाही आणि असलं तरी भगवंतावर ज्यांची श्रद्धा आहे आणि भगवंताचं निष्कामतेने नामस्मरण करणारे, अशा भक्तावर भगवान कृपा करतात आणि त्यांना आत्मस्वरूपाचं ज्ञान देतात. पांडुरंगाबद्दल तुकाराम महाराज म्हणतात का एकदा का पांडुरंगाचं आत्मत्वाने दर्शन झालं, मागील परिहार पुढे नाही शीण. झाल्या दर्शन एक वेळा दर्शन झाल्यानंतर मागील शीण संचित कर्म, मागील परिहार, मागचं संचित नाहीसं होतं आणि पुढे शीण नाही. म्हणजे क्रियमान कर्मामधून पाप निर्माण होत नाही, पुण्य निर्माण होत नाही, दुःख होत नाही. म्हणून भोळे भक्त आहे ते सगुणावर प्रेम करतात, नामस्मरण करतात, त्याचं सगुण दर्शन घेतात आणि भगवान कृपा करून त्याला आत्मज्ञान देतात. अर्थार्थी हा 3रा नंबर आहे. अर्थ म्हणजे पैसा. द्रव्य दिवा भुनी आवडे या जना, आम्हासी ते पाषाणा भुनी ही. द्रव्यावर प्रेम करणारा असा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ म्हणजे पांडुरंगाचं दर्शन व्हावं. धन घरी पांडुरंग अभंग हे सरेना. पांडुरंगाचं धन साठवतात आणि तोच अर्थ त्याला पैसा समजतात. आणि चौथा ज्ञानी, ज्याला आत्मज्ञान झालेला आहे असा जो ज्ञानी भक्त, त्याचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. त्याने अनेक जन्म साधना केली, साधनेचा शेवट झाला. सर्व ठिकाणी परमात्मा व्यापक आहे हे त्याला ज्ञान झालं. असा महात्मा ज्ञानी पुरुष आणि एखादाच आहे. 5व्या अध्यायामध्ये म्हटलं असे अनेक साधक आहे निघतात, पण माईक पदार्थामध्ये काही अडकतात आणि क्वचित एखादा आत्मज्ञानापर्यंत जातो. माझ्या बुद्धीला तसंच बोललं, तसं मी बोललो तर न्यूनते पुरते अधिकते सरते. करून घ्यावे तुमचे तुम्ही जसे. जर कमी असेल तर बरोबर करून घ्या आणि काही चुकीचं असेल तर सोडून द्या. कारण या ठिकाणी सर्व शास्त्रज्ञानी ऐकणारे, श्रवण करणारे शिक्षक आहेत. माझं सर्वच बरोबर असेल असं सांगता येत नाही. कुंडली